सखाराम सखाराम काय रे बाबा काय येणं केलंय तू? झाली का नाही काम तुमची? काय ना बाबा निवांत आहे आता. ऊसाची लागत बिगन केली का? हा केली 1 एकराची आणि राहिली अजून थोडं. मी काय लागण केली नाही बा या वर्षी. कधी एकर नाही लावला बाबा. काय रे गाड्या लागवड नाही केली तू? अरे सखाराम लागण नाही केली बाबा आम्ही. लय पाणी लागतंय उन्हाळ्याचं आणि आपल्याकडे काय पाणी आहे का? बाबा तुझं खरं आहे. बाकीच्या पिकाला माणसं आबद हे काय थोडं लागतोय रे. ते बळी चाललाय बघ तिकडं. ए बळे अरे इकडे ये 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 इकडे ये. लईच गप्पा रांगल्यात. काय नाही बाबा शेतीच्याच रांगल्यात. होय होय. हा अरे बाबा काय लागवड वगैरे काय केली का नाही? अरे माझ्याकडे 1.5 एकर शेती आहे आणि पाण्याची लय अडचण आहे. त्यामुळे मी नाही केली बाबा लागण. कुणाला पाणी मागतो? कुणी बी थोडस सहकार्य करतच ना. नाही रे बाबा. अरे रात्रीची लाईट असते आणि ती भीती सगळ्या त्या बिबट्याची कुठं लागण करतो बाबा. खरं आहे गाड्या. रात्रीची लाईट असून सगळा संसार उघड्यावर टाकून जावं लागतंय. अरे शेतकरी म्हणजे देशाचा काना आहे बघ आणि त्याला रातची लाईट देतात. सारा अवघड आहे बघ. गाड्यांनो चला आता लय उशीर झालाय. कवर गप्पा मारता. गप्पाच्या नादाने सगळा दिवस जाईल. चला. होय 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 होय. चला 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 चला. रखमावणी का ग राधा घे की बस. काय काम करतो? पोरं कुठे गेलात? शाळेत गेली की काय? हा बघ दोघं बी शाळेत गेली ती. त्यांना चांगली आवड लागली बघ शाळेची आता. बळी दादा बी दिसा नाही. ते गेले ते गावात किराणा भरायला. असं वय. आणि किसना? कृष्णा कामाला गेलाय. का ग काय काम बिम होतं काय? नाही काम बिम काय नव्हतं. असंच नाव आलं तोंडात चुकून. होय. बरं जाऊ का आता घरला? आता बस की अगं येतील की पोरं. टाइम झालाय शाळा सुटायचा. नको वहिनी आई वाट बघत असेल. जाते मग मी. बर काय बाई या राधाचं मला तर काय समजा. घडीत धनी कुठे विचारते तर घडीत कृष्णा कुठे विचारते. काय हिच्या मनात चाललंय तीच मला काय कळलं. ठाकरे सरकार काम ते सगळे झालेले दिसतात. आणि तसं बी घुंगऱ्याचा आवाज ऐकलेला लय दिवस झालेत बघा. बिबट्या अरे थोरल्या सरकारने काय सांगितलं ते ध्यानात आहे ना? अहो सगळं ध्यानात आहे पण नुसतं इथं बसून करणार काय आपण? असं म्हणतोय होय. होय म्हणून तर सांगतोय जाऊ आपण तिकडे. ठाकरे सरकार त्या किराणा दुकानाकडे बी उसर राहिली आपली. बिबट्या तू म्हणतोय ती बी खरंय. आमाशनी पण काय करमाना. चल जरा पोलीस स्टेशनला जाऊन येऊ. चला चल गिरे गाडी. चला गिरे गाडी. चला चला. बोललो दादा सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडत चाललेल्या आहेत. बरोबर बोलताय साहेब. पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्याच घडल्या पाहिजेत. एकदा का हे दोन्ही भाऊ आपल्या जाळ्यात अडकले त्यांचे गावातून दिंडच काढतो. साहेब मागच्या 20 वर्षामध्ये या सावकाराला कुणीतरी शेराला 1.25 शेर भेटले तुमच्या रूपामध्ये. काय पण कुठे बरोबर आहे का? गुल्लू दादा तुम्ही एकदम बरोबर बोलला. गुल्लू दादा तुम्ही फक्त बघत राहा त्याच्या पुढे मी काय काय करतोय ते. बरोबर आहे. कधी त्याची धिंड निघल आणि कधी मी त्याच्या समोर नाचल असं झालंय साहेब मला. ठीक आहे. हे गुल्लू चल उठ निघत आहेत ना. हो पण कुठे
जातो की जरा तर निघा तुम्हाला हा काय म्हणे दादा बोललो त्याचा माझ अजून उतरला नाही वाटतं. लोकांमध्ये टाकून चांगला धुतलाय त्याला. दाखले सरकार साहेबाचं मग आता इनाम दिलं पाहिजे. साहेबांचं कौतुक तर केलंच पाहिजे. बोला साहेब काय सेवा करू तुमची? जेवणाची पार्टी देऊ? आम्हाला काय नको, आम्हालाच तुमची सेवा करण्याची संधी द्या. बळकुटे सावकारांना पाणी आणा. नको नको राहू द्या पाणी. साहेब ही समजा ऐकून आमचं दिल कसं गार्डन होतंय बघा. आणि असंच वागायचं. आम्हाला तुम्ही आडवं यायचे नाही, आम्ही तुम्हाला येणार नाही. कळलं? दाखले सरकार चहा मागू का? चहा वगैरे काय नको. असं वाटतंय की तुमची पप्पीच घ्यावा दोघांची. हो दाखले सरकार खरंच या दोघांची पप्पी घेता काय? आपल्याला निघावं लागेल. चला. हो हो साहेब येतो आम्ही, नाहीतर खरंच पप्पी घेतली असती. बर या. चला रे. चला. बळकुटे अगदी योग्य वेळ साधली तुम्ही. आज चांगला बट्ट्याबोळ झाला असता. बोललो दादाने सुद्धा छान नाटक केलं. हे जर असंच घडत गेलं ना लवकरच हे दोघे भाऊ जमिनावर रांगताना दिसतील. तसं झालं तर बरंच होईल. त्यांनी खूप गोरगरिबांना त्रास दिला शेतकऱ्यांना. वरच्या तुकड्यातली पेरणी झाली. आता हे खालचं तुकडं साफ करतो आणि काहीतरी पेरतो. आलो आलो. कावा मग चला. चला ना लवकर. आलो आलो. ही रकमा काय भाकर खाल्ल्याशिवाय ऐकायची नाही. कवर तिला तरी उपाशी ठेवू. आलो आलो. काठा मोडला काय? काय होत नाही? काय झालं? काठा मोड. चला तिकडं. काढते मी. चला बाई. आई ग. या वाईस बसायचं. मी काढते काढता वाईस. बसा बसा. आई केवढा मोठा काटा ग. जरा सुद्धा तुम्ही खाली बघत नाही ती. बघू. लय दुखतंय का हो? लय खोलवर शिरलाय बघा. फार रगत आलंय. मला तर काय सुचना बाबा काय करावा. राहू दे. काय नाही झालं. काय नाही कसं धनी. हो का केवढं रक्त आलंय. हो का? काय नाही ग खरं. जरा सुद्धा लक्ष देत नाही जीवाकडे तुमच्या. चिखलापणा तो जास्त होईल ना अजून. दिसतं का धनी? अरे रखमा खरंच दुखत नाही माझं. धनी दुखत नाही असं कसं? वाईस रात्री त्याला गुळाचा चटका द्यावा. चल चल भाकर खाऊन घेऊ. चल राहू दे. नाही दुखत. गुळाचा चटका दिल्यावर जरा बरं वाटेल.
अरे रखमा माझा हात भरल्यात निरा चिखलानी. राहू दे धनी, मी चारते ना. मी भरवते तुम्हाला. फणका मारत असेल ना वदनी? नाही ग. नाही कसं म्हणता हो, काटाय तो शेवटी. हं? जरा लक्ष देऊन काम करत जावा ना. धनी कृष्णा आलाय, तुम्ही दोघं जण वाईस भाकर खाऊन घ्या. तर मी रानात तुझ्या फेरफटका मारून आली, काय बघते हाय का नाही ती. हा काय रे दादा, काय झालं तुला? काय नाही कृष्णा, काटा मोडला होता. मग वहिनी? अरे कृष्णा, एखाद्या माणसात जीव गुतल्यावर असं होतं बघ. ती जीवली का नाही, तिचं काय दुखतंय, सगळं लक्ष लागतं बघ त्या माणसावर. मला तर काय कळणार दादा. अरे रखमाचा माझ्यावर लय जीव आहे. अरे मला थोडं काय झालं की तिला त्रास होतो, तिचा माझ्यात जीव गुतलाय रे. तसं तर पिल्या मुक्ता आणि मला बी लय जीव लावतात बघ दादा वहिनी. अरे कृष्णा, तुला आताच नाही कळायचं, तुझं लगीन झाल्यावर तुला कळलं सगळं. मला तर असंच होतंय बघ दादा. बरं जाऊन दे, मी जातो कामावर. जा. आणि तू जरा वाई पायात वाहनं बिनं घाल की दादा, काटा टोचूस तर थांबतोय का. बर बर. राधा त्या दिवशी माझ्यासाठी पाणी घेऊन आली. प्रत्येक टायमाला मी जेवलो का नाही, मला काय झालं तरी तिला त्रास होतो या. म्हणजे दादा म्हणला तसं तर नाही ना तिच्या मनात. माझ्या जीव बिव गुतला काय तिचा म्हणावा. अरे पण किसना, हे तुला कसं कळणार रे, कसं विचारणार तिला तू. जाऊ दे किसना, चल आपलं काम करावं लागतं. दाखले सरकार, थोरले सरकार आणि दिवाणजी कशाला गेलेत मुंबईला? अरे मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेत. का? काय काम होतं? निवडणुका जवळ आले की काय? हो, निवडणुका जरा जवळ आल्यात, पण जरा वेगळ्या आहेत. पण जरा वेगळ्या म्हणजे मला काय कळलं नाही बघा. अरे थोरले सरकार मला मुलगी पाहण्यासाठी गेले. काय म्हणजे तुमचं लग्न होणार? हो हो हो, अजून मुलगी बघायचा कार्यक्रम करायचा आहे. म्हणजे लग्न होणार हे नक्की होणार, पण अजून मुलगी पाहिजे. बस 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 बस, इथं मी आज खुश आहे एकदम. बस बस बस, खाली बस. अरे बिबट्या, अजून मुलगी पाहिजे आम्हाला मुलगी पाहणार, मग पसंती होणार. आताच कुठे लग्नाचं घेऊन लगेच बसलाय. आता आम्हाला तरी काय माहिती, आमचे थोडी 2-4 लग्न झाले तेव्हा आम्हाला सगळं माहित असायला. अरे आमचे तरी काय लग्न झालेत का, पण बाकीच्यांचं ऐकून ऐकून आम्हाला समजलं बघ. असं आहे काय? काही म्हणा, पण दाखले सरकार मुख्यमंत्र्यांची जावई म्हणण्यावर तुमचा तजुर्बा आणखीच वाढणार. आणि मग काय, मुख्यमंत्र्यांचा जावई म्हणजे काय थोडा सोपा थाट असेल का? आलिशान गाडी, आलिशान बंगला, पाठीमागून पुढं गर्दी, मंत्री सर्व उपस्थित, आणि मुख्यमंत्र्याचा जावई म्हणजे सगळ्या राज्याचाच जावई. हे बी खरं आहे, पण एवढ्या गर्दीत आम्ही तुम्हाला दिसू का? अरे बिबट्या, तुम्ही आमचीच माणसे, सगळे कामकाज तुम्हीच पाहणार, तुम्ही आमचे पीए असणार. काय मी आणि पीए? हो. मग तर काही सांगायचीच गोष्ट नाही बघा. अरे बिबट्या, तू तर आमचा जीवाचा माणूस, आणि तू नसल्यावर आम्हाला कसं जमन बरं? म्हणजे मला काही कळलं नाही. म्हणजे आता जशी इथं सगळी कामं तू करीत होता ना, ती आमची सगळी कामं तूच करायची आता. काय? मी आणि सगळी कामं? आणि मग सगळी कामं तूच पाहिजे. बर, वहिनी? होय, तिचं आम्ही पाहू.
तुझी गरज नाही. अहो तसं नाही म्हणलं मी. मग कसं? अहो वहिनी कशा दिसत असं विचारायचं होतं मला तुम्हाला. असंही होय. अरे मी तरी कधी पाहिली तुझी वहिनी? मग कधी जायचं पाहायला वहिनीला? अरे दादासाहेब ते सगळं ठरवणार दादासाहेब. मी काय गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच. बर मग मजा आहे तुमची. मग मजाच. मी घरी जाऊन येतो अर्ध्या तासात. बर ये लवकर. बर लवकर या. हा. काय करावं काही सुचेना. ओ थोरले सरकार, तुमचं काय चाललंय मला तरी कळू द्या की. थोरले सरकार बसा. थोरले सरकार, जरा या कामातून सवड काढा. जरा आमच्याकडे बी लक्ष द्या. काय झालं आई साहेब? काही आमचं चुकलं का? तुम्हाला कितीदा सांगितलं धाकल्या सरकाराच्याकडे लक्ष द्या. अहो आई साहेब, दाखल्या सरकारवर आमचं सगळं लक्ष आहेच ना. अहो थोरले सरकार, जरा ह्या कामातून सवड काढा. आमच्यावर बी जरा लक्ष द्या. काय झालं आई साहेब? काही चुकलं का आमचं? आम्ही किती दिवस झालं सांगतोय तुम्हाला भुजंगरावाकडे लक्ष द्या. अहो आई साहेब, आमचं संपूर्ण लक्ष भुजंगरावावरच आहे ना. त्यांना जे काय हवंय काय नकोय ते सगळं आम्ही पाहतोय सगळं. अहो थोरले सरकार, मी भुजंगरावाच्या लग्नाबाबत बोलते तुम्हाला. तुम्ही मात्र इकडं तिकडं दौरे काढताय. अहो आई साहेब, तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी आमच्या ध्यानात आहेत. पण कधी? भुजंगरावांचं वय निघून गेल्यावर? आम्हाला वाटतं भुजंगरावांचं लग्न व्हावं, त्यांचा संसार चांगला फुलावा, त्यासाठीच आम्ही मुंबईला गेलो होतो. मुंबईला? मुंबईला कुणाची मुलगी आहे? अहो आई साहेब, मुख्यमंत्री साहेबांची मुलगी आहे. खूप शिकलेली मुलगी आहे. तेच बोलणे करण्यासाठी मी मुंबईला गेलो होतो. मुलगी कमी शिकलेली असली तरी चालेल, पण आमच्या भुजंगरावाला सांभाळून घेणारी पाहिजे. सगळ्यांना समजून घेणारी पाहिजे. बरोबर आहे आई साहेब. आपले भुजंगराव तरी कुठं लय शिकलेले आहेत. बरोबर आहे. तुमचे आबासाहेब अमेरिकेला गेल्यापासून तुमच्यावरच सारी जबाबदारी पडलेली आहे. त्यामुळे तर भुजंगरावाचं शिक्षण अपुरं राहिलं. आई साहेब, मुलगी फार सुंदर आहे आणि मोठ्या घरामध्ये वाढलेली मुलगी, त्यामुळे तिला आपल्या घरामध्ये आपल्या बंगल्यामध्ये वावरायला फार सोपं जाईल. बरं झालं, हे ऐकून फार आनंद झाला. थोरले सरकार, तुम्हाला वाईट वाटलं असेल आम्ही तुमच्यावर ओरडलो. नाही वाटलं आई साहेब, आम्हाला पण वाटतं भुजंगरावांचा संसार चांगला व्हावं असं आम्हाला सुद्धा वाटतं. बरं, तुमच्या दोघा भावांचं प्रेम पाहून मला फार आनंद वाटतो. आई साहेब, आम्हाला आता बसून इथं चालणार नाही. आम्हाला बरीचशी कामं आहेत. बर, आम्ही मुख्यमंत्र्याच्या फोनची वाट पाहतोय आणि आपल्या कारखान्यासाठी थोडी बोलणी करायची. हे सगळं कामं पाहण्यासाठी आम्हाला थोडं जावं लागेल. बरं या, आणि भुजंगरावांना सांगा की आई साहेबांनी आठवण काढली होती. हो आई साहेब, येतो. या. दिवाणजी जी सरकार, धाकटे सरकारला सांगा आईसाहेब आठवण काढतात म्हणून. असं ना? हॅलो
धाकटे सरकार आई साहेब तुमची वाट बघते बंगल्यावरती. बरं बरं चालेल. काय म्हणले धाकटे सरकार? लगेच येणार, ताबडतोब येतो म्हणले. आपल्याला खालच्या मळ्यात फेरफटका मारायला जावं लागेल. जावंच लागेल का? तुम्हाला काय काम आहे का? नाही, चला मग. चला.